नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत चहाबरोबर खाण्यासाठी किंवा जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी मस्त अशी गरमागरम कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे मीडियम आकारचे 2 कांदे चिरून घेणार आहे, मधून असं कट करून घेणार आहे आणि याला मी आडव्या स्लाइस मध्ये कट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळा कांदा असाच चिरून घ्यायचा आहे। सगळा कांदा मी चिरून घेतला। इथे मी मीडियम आकारच्या 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या। त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे। आता कांदा आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। हाताने थोडा कुस करून घेऊया म्हणजे मोकळा होईल कांदा। आता याच्यामध्ये पाणी घालून कांदा धुवून घेऊ। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरचीचे तुकडे घालून घेतले मी। त्याच्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा मीठ, 2 ते 3 चमचे बेसन पीठ, 2 चिमूट होईल एवढा मी खायचा सोडा घातला, पाव चमचा ओवा, आता आपण याला हाताने जसं मिक्स करून घेऊया। बघा याला थोडा ओलसरपणा आला। आता याच्यावर वरून थोडं पाणी घालून आपण मस्त असं भज्याचं पीठ तयार करून घेऊया। आता मी इथे भज्याचं पीठ तयार करून घेतलं। आता आपण याला तळून घेऊया। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं चांगलं आणि त्याच्यामध्ये आता भजी सोडूया। तर तेल आपल्याला पहिला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। आता मी इथे भजी सगळी अशी सोडून घेतली छोटी छोटी। आता एका बाजूने चांगली भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूला अशी परतून घेऊया। हे बघा दोन्ही बाजूने मी मस्त अशी भाजून घेतली, मस्त कुरकुरीत झालीत भजी। आता याला काढून घेऊया आपण। अशा प्रकारे अजून थोडी भजी तळून घेऊया। मस्त अशी गरमागरम आपली कांदा भजी इथे तयार झाली। एका डिश मध्ये काढून घेऊया। तुम्ही चहा बरोबर किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी भजी ही मस्त अशी गरमागरम खाऊ शकता करून। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।